हा संघ मैदानाच्या आतमध्ये जो उतरला गेलाय, दोन्ही संघाचे 12th मॅन कंपल्सरी असेल. एका बाजूला टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे हा संघ आपण मैदानात पाहतोय. भरतदादा टिंगरे यांच्या मालकीचा संघ आहे. एका बाजूला उपसरपंच जितूबा वाल्लाट यांच्या मालकीचा संघ आहे. सामन्याला मैदानाची सुरुवात होते. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाजच्या मार्क होती. गोलंदाज राजेश सोटे, स्ट्राईक ऑन फलंदाज इंदापूरचा टायगर इजाज कुरेशी. पहिला चेंडू राजेश सोटेचा मैदानात पाहायला मिळतोय. अंपायर मात्र जोरदार अपील होतोय. विठ्ठल शेठ कडाणी, बांधा शेठ ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच बांधा शेठ येळवंडे देखील उपस्थित झालेले आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमचे अनिलजी कदम हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अमित दादा घेनन पाटील मावळ तालुक्यातील असणारे उद्योजक, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. अमितदादा घेणं यांच्या वतीनं पारितोषिक येते. लागोपाठचे 3 षटकार. इजाज कुरेशीला 500 रुपयांचं पारितोषिक. इजाज कुरेशी ऑन स्ट्राईक, कृष्णा सातपुते नॉन स्ट्राईक. ही टेनिस क्रिकेटची आख्यायिका आहेत. सलामीर फलंदाज आहेत. व यावेळेस इजाज कुरेशीचा बॉल बॅटमधून हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे रोहन खरतचा प्रयत्न मात्र पाहायला मिळत नाही. वन बाउन्स चेंडू त्यांना मैदानात अडवला गेला. झेल टिपण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं जो होताना पाहायला मिळाला. राजेश सोटेनं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पहा गोलंदाजच्या मार्क होती. गोलंदाजी करत असताना एक चांगला चेंडू टाकला होता. त्यानं फलंदाज इजाज कुरेशीला बाद करण्यासाठी हे जाळं विणलं होतं, पण रोहन खरतचा प्रयत्न तिथे नव्हता. एकदा मैदानात आली. संघाचं खातं इथं खोललं जाते. अकाउंट मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशी ओपन करतोय. स्ट्रायकिंग ती फलंदाज कृष्णा सातपुते, गोलंदाज राजेश सोटे. व यावेळी चेंडू मात्र खेळला अक्रॉस द बॅट ना अलॉंग द कार्पेटच्या सहाय्यानं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू अडवेल, फेकेल. नरसिंग पालमपल्लेला आपण पाहतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. दोन्ही सलामीर फलंदाज इथं मात्र खातं खोलतायत. या स्पर्धेच्या मित्रांनो उद्योजक आदरणीय स्वप्नील भाऊ रोकडे भाऊंचं देखील यशस्वी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद. 2 धावा धावपलकोत आहेत. राजेश सोटे पुन्हा एकदा. व यावेळी चेंडू मात्र खेळला जातो. इजाज कुरेशीच्या बॅटमधून फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दिलीप वर्माला आपण तिथे पाहतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा धावपलकोती आहेत. 76-58 क्रमांकाची सेलेरिओ कार ज्या गाडी मालकांच्या आहेत त्यांना विनंती आहे आपण आपल्या गाडीपाशी जा. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दखल आपण घ्या. या ठिकाणी आज अक्षय दादा येळवंडे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे असणारे कामगार, त्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांना मी संपूर्ण श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल. नवगंध नवा सुगंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्यक्षण यावा. नव्या सुखाणी नव्या वैभवानी आपलं आयुष्य शतगुणित व्हावा. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक वाईट बॉल येतोय. सन्मान्य रोहिदास एकनाथ येळवंडे यांच्या वतीनं लागोपाठचे 3 षटकार 500 रुपयांचं पारितोषिक. कृष्णा सातपुते ऑन स्ट्राईक. हो यावेळी चेंडू सुरेख होता. वेगवान, भन्नाट, तेज, तर्रार, तिखट मारा. राजेश सोटे एक आग ओकणारी गोलंदाजी इथं मैदानात करताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये देखील कर्नाटक आणि फलंदाजाला त्यांना मैदानात जकडून ठेवलं होतं. अगदी 6 षटकामध्ये फक्त 24 धावा बनवून दिल्या राजेश सोटे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहता स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत अमित दादा घेणून याचे कट्टर समर्थक अलीजान पठाण आणि रमेश कंद हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. नवनाथ येळवंडे माजी सरपंच साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. अनेक पारितोषिक आपण पाहतो इथं मात्र लावली जातात. खेळाडूंवरती पैशांची बक्षिसांची लयलूट केली जाते. या ठिकाणी लागोपाठचे 3 षटकार जर खेळले संघाचे टीम ओनर उपसरपंच आदरणीय जितेंद्रभाऊ आल्लाट यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. तीन षटकासाठी ऋषीभाऊ येळवंडे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज. हृदय शेठ एकनाथ येळवंडे यांच्या वतीने देखील लागोपाठचे 3 षटकासाठी 500 रुपयाचं प्राइज. पहा इथं बक्षिसांची लयलूट आहे. निगोजेकर ग्रामस्थांच्या वतीनं खेळाडूंवरती पैशांचा पाऊस आहे. इथं तुम्ही मोकळ्या खिशाने जाणार नाही. इथं प्रत्येकाचा खिसा भरूनच जाणार. इजाज कुरेशी असू द्या, कृष्णा सातपुते असू द्या, राजेश सोटे असू द्या, गोलंदाज नंदुरबार एक्सप्रेस प्रथमेश गोसावी. यावेळेस पुलाल यांचा ओरपी चेंडू टॅप केला. चेंडू मात्र समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षण खूपच सुरेख. राजेश सोटेचा प्रयत्न आपलातून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौकार.
या ठिकाणी अंकुश काळे, मयूर धोत्रे. ओ इथे पहा टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर. तू शेर आहे तो मै सव्वा शेर. इजाज कुरेशी बाद. झणझणीत विकेट श्रीनाथ क्रिकेट क्लब मानगाव निगोजे यांची बलीची डाळी. पहा इथं मैदानावरती इजाज कुरेशी सारखा तडाखेबंद फलंदाजाला मैदानावरती बाद केले. पहिला ब्रेक थ्रू मिळवतोय टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे, भरतदादा टिंगरे यांच्या मालकीचा संघ. इजाज कुरेशीला मैदानावरती बाद केले गेले. कृष्णा सातपुते मैदानात आहे तर न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुभम मोरे जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. अहमदनगर जिल्ह्यातील असणारा हा खेळाडू जो मैदानावरती पाहायला मिळतोय. कशा प्रकारे आपण पाहतो रणनीती मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धुवा डायची लढत आहे. करो या मरोचा सामना. इथं जर तुम्ही जिंकलात तर क्वार्टर फायनल, इथं जर पराभूत झालात तर या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. सामना दोन ताकदवान संघामध्ये. एका बाजूला तुम्ही पाहायला गेलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू एका संघामध्ये एकवटलेत, तर एका बाजूला तुम्ही पाहताय टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे हा संघ मैदानावरती लढताना पाहायला मिळतोय. आकाजी फडके यांचे प्राइज आले. लागोपाठचे 3 चौकार जर खेळले 500 रुपयाचं प्राइज. बक्षिसांची लयलूट होते. पुण्याचा प्राइज असणार आहे. कृष्णाने जर अर्धशतक इथे पूर्ण केलं तर कृष्णासाठी पुण्याचा 3000 रुपयाचं प्राइज. ऑन स्ट्राईक फलंदाज डावकरातीचा एक तडकाबंद शुभम मोरे ऑन स्ट्राईक. यावेळेस शुभमच्या बॅट मधून बंदुकीतून सुटावी गोळी. डिफाईन लेग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहुणे मोका हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. शुभम मोरेनं काही इरादे स्पष्ट केले तुम्ही पहा ना. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील तो मैदानावरती आला. लागोपाठचे 2 षटकार ठोकले आणि मैदानावरती त्याची बॅट तळपताना पाहायला मिळाली. इथं देखील काय सुरुवात करतोय. पहिला चेंडू फेस केलाय. समोर कोणता गोलंदाज आहे तो पाहत नाही. प्रथमेश गोष्टीवरती त्यानं आक्रमण चालू केलंय. हल्ला इथे चढवलाय. एक चौकार वसूल केलाय. यावेळेस शुभम मोरे नगरी तडका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. पहा इथं मैदानावरती शुभम मोरेनं आक्रमक इरादे स्पष्ट केले. एक स्फोटक इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कमी चेंडू जास्त धावा, 2 चेंडू 10 धावा. शुभम मोरे ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात कॉपी बुक स्टाईलनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे शुभम मोरे ब्रँडेड चौकार 4 धावा. थँक्यू डोजे. या ठिकाणी शुभम मोरेने देखील जर अर्धशतक पूर्ण केलं, उपसरपंच आदरणीय संघाचे टीम ओनर आदरणीय जितेंद्रभाऊ अल्लाट यांच्या वतीने शुभमसाठी देखील 3000 रुपयाचं प्राइज. तर इथं पाहतोय खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलंय. संकेत शेठ राऊत देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. सचिन शेठ गायकवाड देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. सामना मैदानावरती तुम्ही पहा इथं रंग उधळलेत, रंग बरसलेत. सामना रंगात आलाय, ढंगात आलाय. शुभम मोरेची फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी चेंडू मात्र खेळला जाईल. शुभम मोरेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आक्रमकता जरूर ठासून भरली आहे. सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी दुणवलाय, द्विगुणित होतोय. रोहन खरंच कौतुका लागेल. बॉल आवडल्यानंतर चेंडू मात्र हातामध्ये आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाही. षटक क्रमांक देखील इथं मात्र संपलं जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा धावपलकृती आहेत. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 ताकदवान संघादरम्यान ही जरूर लढत आहे, पण एका बाजूला पाहायला गेलं गोलंदाजांची कमी नाही. फलंदाज जर तुम्ही पाहायला गेलं, सुरुवातीला सांगितलं होतं कृष्णा सातपुते यांनी ज्यावेळी मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला की अभिजित दुधे वगळता आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू हा एक प्युअर ऑलराऊंडर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजांची स्टार कास्ट आहे. त्यामुळे इथं धावा बनवताना हा संघ किती धावांचं टार्गेट उभं करेल, कशा प्रकारे धावसंख्या इथं उभी करेल हे नक्की मैदानावरती पाहावं लागेल. आज जर तुम्ही पाहायला गेलं अनेक गावांवरतून अनेक तालुक्यातून प्रेक्षक या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी निगोजीच्या मैदानावरती उपस्थित झालेत. इथं कृष्णा सातपुते आहे, शुभम मोरे ऑन स्ट्राईक. यावेळी चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, गतीचा वापर आणि इथे काय शुभम मोरेच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डिफाईन लेग, चेंडू सीमारेषा पार, चौकार.
आक्रमण आपण पाहतो शुभम मोरेच्या बॅटमधून जे मैदानामध्ये केलं जाते. राजेश सोटेवरती देखील इथं मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस शुभम मोरेच्या बॅटमधून बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाव्या डाऊन दी बॉल, इथे झेल झालाय. प्रथमेश गोसावी एक सोपा झेल टिपतोय. शुभम मोरेची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद. पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे यांची बळींची. शुभम मोरेचा अडसर मैदानात राजेश सोटेने दूर केला गेला. शुभम मोरे खूप आक्रमक होता, खूप विध्वंसक होता. अतिशय कमी चेंडूमध्ये एक स्फोटक इनिंग तो मैदानात खेळून गेलाय. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय बनवलं गेला. 19 धावा बनून तो मैदानात बाद झालाय. योगेश पवार न्यूमॅन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. रणजी क्रिकेटपटू आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवलाय. योगेश पवार नॉन स्ट्राईक, ऑन स्ट्राईक कृष्णा लक्ष्मण सातपुते. यावेळी चेंडू सुरेख होता, वेगवान तेजतार तिखट. तुम्ही पहा कृष्णा सातपुते राजेश सोटे कित्येक वेळा एका संघात खेळलेत. आज एकमेकांच्या विरोधात आहेत, आज एकमेकांसमोर आहेत. आज गाठ पडली आहे ठका. निमित्त एकच आहे, महानगाव निगोजे चषक 2021. राजेश सोटे कृष्णा. यावेळी चेंडू मात्र बॅटची काढा घेतोय. सुधीर साबळे तिथे तैनात आहे. चेंडू मात्र अडवला जाईल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण खूप सुरेख होते. धावा मैदानाच्या आतमध्ये वाचवलं जातात. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण होणं इथं गरजेचं आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय कृष्णा सातपुते आहे, योगेश पवार आहे. ही जोडी की कशा प्रकारे पार्टनरशिप करेल, किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील. प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार पाहिजेत. कृष्णा सातपुतेची फलंदाजी पाहिजे. यावेळी चेंडू मात्र खेळला, गुडघा जमिनीला टेकवलाय. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये नरसिंग पालमपल्ले खूप दूरवरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. ही 4 धावा धावपलको देत आहेत. स्कोरकार्डची देखील आपण पाहतोय वाढ होताना पाहायला मिळते. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून आपण पाहतोय या डावातील पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. आतापर्यंत त्यानं 4 चेंडू फेस केलेत, 5 धावा बनवलेत, 2 डॉट बॉल देखील आहेत. राजेश सोटे कृष्णा सातपुते समीकरण जुळतंय का नक्की मैदानात पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात त्याच रिजन मध्ये शॉर्ट फाईन लेगच्या वरतून चेंडू जाईल डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. हा मारला चौका. महानगाव निगोजेच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. धावपलको आणि स्कोर कार्ड षटक क्रमांक देखील संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. 35 धावा धावपलको आहेत, 35 रन. षटक क्रमांक देखील संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावपलको आहेत. राजेश सोटेच्या या षटकामध्ये आपण पाहते खर्च केले गेल्यात. 12 धावा धावपलको या षटकामध्ये देखील आल्यात. पहिल्या षटकामध्ये राजेश सोटेनं अवघ्या 4 धावा खर्च केला होता. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती. या षटकामध्ये जरूर थोडासा मार पडलाय, पण इथं डाव सांभाळला गेलाय. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून आपण पाहतोय लागोपाठचे चौकार जे काय मैदानात खेळले जात आहेत. 2 चौकार त्याने त्याच्या बॅटमधून खेळलेत. योगेश पवार ऑन स्ट्राईक, स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. योगेश पवारकडनं देखील संघाला खूप मोठ्या इनिंगची गरज असेल, पण इथे षटकं कमी आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडूंचा डाव आहे. 30 चेंडूमध्ये किती धावा मैदान ते बनवलं जातील, कशा प्रकारे टार्गेट इथं मात्र सेट केलं जाईल. समोरच्या बाजूला गोलंदाज सज्ज होतोय जुन्नर एक्सप्रेस सुधीर साबळे. ओतूर गावचा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असणारा हा गोलंदाजच्या मार्क होते आहे. एक कंजूस भरा गोलंदाज आहे सुधीर साबळे. यावेळेस योगेश पवार सेट ऑन फायर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डगआउट मध्ये षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला. योगेश पवार मध्ये तुम्ही पहा किती आक्रमकता ठासून भरली. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय, कदाचित डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पहिल्या चेंडूवरती त्यानं इथं मैदानावरती पहिला षटकार खेळलाय. सुधीर साबळेला त्यानं मैदानावरती आसमान जरूर दाखवलाय का एक षटकार मैदानावरती खेळलाय. त्याचं स्वागत केले. योगेश पवार ऑन स्ट्राईक, सुधीर साबळे. यावेळी चेंडू मात्र वेगवान होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळते. उजवेष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर उपसरपंच आदरणीय आशिष भाऊ येळवंडे यांच्या वतीने प्राइज असेल 1000 रुपयाचं प्राइज. अनेक पारितोषिक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुधीर साबळे गोलंदाजीच्या मार्क होते आहे षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळेस योगेश पवारनं फक्त बॅटवरती बॉल घेतलाय. स्लोवर वन चेंडू होता.
धीम्या गतीने टाकला होता, गतीमध्ये बदल केला होता. योगेश पवार डेंजर एंडला, फेकी थोडीशी खराब, 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतले जात आहेत. योगेश पवार कृष्णा सातपुते ही जोडी मैदानात धावताना पाहायला मिळाली. हरणाची गती, चित्त्याची चपळाई जरूर होती, ही दौड लगावली होती. 2 धावा त्यांनी घेतल्या गेल्या. योगेश पवार ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, 2 चेंडू फेस केलेत, 8 धावा त्यानं बनवले गेल्यात. सुधीर साबळेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, हल्ला तो जरूर मैदानावरती चढवतोय, तर इथं धावा बनवायला लागतील. स्कोर कार्ड चांगला बनवावा लागेल. हो यावेळेस योगेश पवार बिग 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 सिक्सर. आपले टप्प्यात आले की आम्ही कार्यक्रम करतो. छत्रपती Thank you. छावा याच्याकडे उपसरपंच आदरणीय आशिष भाऊ येळवंडे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज. तर संघाचे टीम ओनर उपसरपंच आदरणीय जितेंद्रभाऊ अल्लाट यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज. पहा अनेक पारितोषिके येत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. तुडुंब भरले नदी नाले, लहर समुद्राची येईल काय. तुडुंब भरले नदी नाले, लहर समुद्राची येईल काय. खेळ तर अनेक होतील, पण क्रिकेट सारखा पाहायला भेटेल काय. क्रिकेट आणि क्रिकेट महानगाव निगोजे चषक 2021. इथं तुम्ही पाहताय टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे जमी पर. ओ यावेळीचा चेंडू पाहायला मिळतो योगेश पवारसाठी. उजवेष्टीच्या बाराचा बाहेर जाणारा चेंडू अंपायर्स कळवतायत, आपला निर्वाळा देत आहेत. एक अतिरिक्त चेंडू जरूर टाकावा लागेल, गोलंदाजीला दंडित करतायत. एक बोनसच्या रूपानं धाव येते. स्कोर काढती अर्धशतक पूर्ण, 51 धावा. उपसरपंच जितूभाऊ अल्लाट, स्पोर्ट फाउंडेशन, प्रतीक 11 पुणे, डिंग डॉंग पुणे संघाचा धावफलक होती 51 धावा. सुधीर साबळे. हो यावेळेस योगेश पवार मिस टाइम फटका, बॉल हवेत आहे, उंची तर घेतली, लांबी घेऊ शकला नाही. सागर ली डाऊन दी बॉल, झेल झालाय फलंदाज योगेश पवार. विकेटचं पतन, बॅक टू दी पवेलियन. पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे यांची बळीची. याच्याकडे प्राइज आलंय. लागोपाठच्या 3 विकेट जर घेतल्या, माजी सरपंच आदरणीय नवनाथ शेठ येळवंडे यांच्या वतीने प्राइज असेल 1000 रुपयाचं प्राइज. अनेक पारितोषिकं आपण पाहतोय मान्यवरांच्या वतीने इथं मात्र लावली जात आहेत. पारितोषिकांची बरसात, पारितोषिकांची खैरात इथं होताना पाहायला मिळते. योगेश पवार बाद झाला, न्यू मॅन, नवीन बॅट्समन तुम्ही पाहताय, नवीन फलंदाज, रायगडचा वंडर बॉय, पारगावचा असणारा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. बायकर मॅन आकाश तारेकर ऑन नॉन स्ट्राईक. ऑन स्ट्राईक तुम्ही पाहताय कृष्णा लक्ष्मण सातपुते, नॉन स्ट्राईक आकाश गणपत तारेकर. ही जोडी मैदानात आहे, इथं डाव सांभाळायचा आहे, किल्ला लढवायचा आहे, हल्ला करायचा आहे, धावा बनवायच्यात. सुधीर. हो यावेळेस स्लोअर वन होता, फुललेंचा उर्फी चेंडू कृष्णा सातपुतेला इथं थांबवलं गेले, त्याला रोखून धरले. एक डॉट बॉल इथं मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. आकाश तारेकरला तुम्ही पाहताय नॉन स्ट्राईक वरती. टेनिस क्रिकेट विश्वातील एक बायकर मॅन आहेत, 19हून अधिक बाईक ही त्याच्या नावावरती आहे. या स्पर्धेत देखील मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर बाईक आहे. गोलंदाज सुधीर साबळे. हो यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कृष्णा सातपुतेसाठी हा डॉट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, षटक क्रमांक संपला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होते आणि स्कोर कार्डचे धावा बनवल्या जात आहेत. 51 धावा, 2 गडी बाद, माफ करा 3 गडी बाद, 51 धावा. 3 फलंदाज बाद आहेत, 51 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक देखील संपले गेले. 4 षटकांचा खेळ झालाय. शेवटच्या षटकाला मैदानाची सुरुवात होईल. डेथ ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजच्या मार्कवरती कोणाला आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजी संघामध्ये कमी नाही. 51 धावा धावफलक होते आहेत, 51 रन. विजय खडके सारखा एक चांगला गोलंदाज आहे. रोहन खरत देखील आहे, डेथ स्पेशालिस्ट. तुम्ही पाहता इथे गोलंदाजी कमी जरूर या संघामध्ये नाही, पण इथे आमंत्रित केलंय, निमंत्रित केलंय विजय खडकेला शेवटच्या षटकासाठी. 5 षटकांचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकं मैदानाची संपली गेली. 51 धावा बनवले गेल्या. शेवटचे षटक मैदानात आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय विजय खडके. एक अशा प्रकारे गोलंदाजी विजय खडकेकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो खेळ खेळला जातोय, एक मैदानी खेळ आहे, सांघिक खेळ आहे, एकट्या दुकट्याने नव्हे खेळला जाणारा खेळ. म्हणून जमवला तुम्हा साऱ्यांचा मेळ, त्याचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. आकाश तारेकर ऑन स्ट्राईक, कृष्णा सातपुते नॉन स्ट्राईक. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे जरूर या मैदानात एकवटलेत, पण इथं प्रतिष्ठा पणाला लागल्यात. संघ मालकांच्या नावाचा प्रश्न आहे, स्वतःच्या संघाचा प्रश्न आहे, इथं या स्पर्धेचा प्रश्न आहे. इथं क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार कोण आणि या स्पर्धेच्या बाहेर जाणार कोण, हा सामना मैदानावरती आहे.
शेवटचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानात सुरू होते. गोलंदाज विजय खडके, ऑन स्ट्राईक फलंदाज आकाश गणपत तारेकर. यावेळी चेंडू मात्र खेळला जातोय. आकाशच्या बॅटमधून पालोत्रमध्ये अडवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. एकदा मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. विजय खडकेने तुम्ही पहा डेंजर एंडला आकाश तारेकर होता, फेकी केली नाही. हे आकाश तारेकर नॉन स्ट्राईकला येईल. स्ट्राईक होती कृष्णा सातपुते. धपलकोती स्कोर काढते, एका धावेने वाढ होते. 52 धावा धपलकोती आहेत. 52 रन. 5 षटकामध्ये किती धावा मैदानात बनवल्या जातील? उपसरपंच आदरणीय आशिषदादा येळवंडे यांच्या वतीने प्राइज असेल. खोलो टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र खोदून काढला. हेलिकॉप्टरमध्ये लँड करायचा होता. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल, पण कार्पेटच्या सहाय्याने फटका खेळला गेलाय. त्यावरती एकच धाव कृष्णा सातपुतेच्या अकाउंटवरती, खात्यावरती संघाचा धावपलकोती. स्कोर काढती 53 धावा. लागोपाठच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार जर खेळले तर आशिषदादा येळवंडे यांच्या वतीने प्राइज असेल 4000 रुपयाचं प्राइज. 4000 रुपयांचं पारितोषिक आहे. समोरच्या बाजूला बायकर मॅन आहे आकाश तारेकर. लागोपाठचे 4 षटकार 4000 रुपये. विजय खडके. यावेळी चेंडू मात्र सुरेख होता. वेगवान, तेज तारा, तिखट मारा, एक परफ्यूम डिलिव्हरी. अगदी तुम्ही पहा आकाश तारेकरच्या नाकाच्या जवळून जाणारा चेंडू होता. त्याला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहायला गेला. विजय खडकेची गोलंदाजी इथं मैदानामध्ये पाहायला मिळते. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट अनेक आहेत. रोहन खरत होता, विजय खडके होता, पण संघ नायकांना विश्वास दर्शवलाय विजय खडकेच्या खांद्यावरती. एक चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू टाकले गेले, 2 धावा खर्च करतोय डेथ स्पेशालिस्ट विजय खडके. यावेळी चेंडू मात्र फुललेंचा होता. यावेळेस ओव्हरपिच चेंडू मात्र खेळला गेलाय. समोरच्या बाजूला फटका सुरेख आहे. आकाश तारेकरच्या बॅटमधून एक धाव येईल. दुसरीसाठी प्रयत्न मात्र नकार कळवलाय. कृष्णा सातपुते ऑन स्ट्राईक. टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय. का इथं विजय खडकेची गोलंदाजी बहरताना पाहायला मिळते. अतिशय कमी धावा या षटकामध्ये आल्यात. नाही चलेगा एक्का दुक्का, खेळना पडेगा चौका या छक्का. धावपलकोती स्कोर काढती. कमी धावा आहेत, धावा बनवाव्या लागतील. 5 षटकांचा सामना. यावेळी चेंडू मात्र खेळला. कृष्णा सातपुतेचा प्रयत्न तर सुरेख आहे. समोरच्या बाजूला सागरली आहे, तिथे मात्र धावा रोखल्या जात आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. इथे काय डेंजर एंडला कृष्णा सातपुते होता, पण विजय खडकेने प्रयत्न केला नाही. विजय खडके तुम्ही पहा सुरुवातीला आकाश तारेकरला देखील बाद करू शकला असता. इथं कृष्णा सातपुतेला देखील बाद करू शकला असता, पण तो त्या खेळाडूंना उभं करतोय, त्यांना खेळू देतोय. शेवटच्या षटकामध्ये आकाश तारेकर ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू आहे पहिला इनिंग आणि पहिल्या डावातील. यावेळी चेंडू मात्र खूपच खराब असेल. पाव्या अंपायर्स डिसिजन नो बॉल. बिमर चेंडू, बिन टप्प्याचा चेंडू, त्यावरती अतिरिक्त धावा. नो प्लस चौकार, 5 धावा. पहा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीचे 5 चेंडू इतकी भारी गोलंदाजी केली होती, लय भारी. विजय खडकेनं 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, पण या चेंडूवरती अक्षरशः त्यानं माती खाली. या चेंडूवरती अक्षरशः त्यानं माती खाली. नो बॉल प्लस 4 धावा. बोनसच्या रूपानं 5 धावा. धावपलकोती स्कोर काढती 60 धावा. पुढील चेंडू फ्री बॉल. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. आकाश तारेकर ऑन स्ट्राईक. रायगडचा वंडर बॉय बायकर मॅन ऑन स्ट्राईक. फ्री बॉल, लास्ट बॉल, फर्स्ट इनिंग. विजय खडके. यावेळेस आकाश तारेकरचा स्क्वेअर कटचा देखना फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये एक इनिंग डाव देखील संपला गेला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकोती स्कोर काढती. धावा देखील बनवल्या जात आहेत. 30 चेंडूंचा खेळ झाला. जितूबा वाल्लाट स्पोर्ट फाउंडेशन, उपसरपंच 11, प्रतीक 11 पुणे, डिंग डॉंग पुणे संघाचा धावपलकोती स्कोर काढते. धावा आहेत 64 धावा. 64 रन विजयासाठी बनवायच्या. 30 चेंडू 65 धावा. 30 चेंडू आणि 65 धावा. लक्ष मैदानाच्या आतमध्ये. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. दोन्ही तगडे आणि ताकदवान संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काय गोलंदाजी पेश केली. राजेश सोटेचं कौतुक करायला लागेल. प्रथमेश गोसावीने देखील एक षटक टाकलं. सुधीर साबळेचा तर भन्नाट वेग होता, त्याने देखील एक चांगली गोलंदाजी केली. विजय खडकेनं शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं. कमी धावा खर्च केला होता,
पण शेवटच्या 2 चेंडूवरती आपण पाहायला गेलं 9 धावा आल्या, धावफलकोती बनवल्या गेल्या 64 धावा, विजयासाठी बनवच्यात 30 चेंडू 65 धावा. या स्पर्धेच्या मित्रांनो पाहतो ज्याचा उद्देश शेवागमध्ये देखील झालेला या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र ते उपस्थित आहेत. मामुलीचे असणारे सरपंच आदरणीय भरत शेठ लांडगे देखील उपस्थित झाले, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूला बांबुलीनगरचे असणारे उपसरपंच आदरणीय शरद शेठ वाडेकर हे देखील या स्पर्धेच्या मित्रांनो उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. आणि त्यांच्या समेत असणारा त्यांचा संपर्क मित्र परिवार या सर्वांचं मानगाव निगोजे चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. उद्योजक सन्मान्य चंद्रकांत येळवंडे यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकांना 500 रुपये. उद्योजक सन्मान्य संतोषभाऊ आल्लाट यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, ऐकूयात नरेश ढोमे सरांना. धन्यवाद. आपण बघतोय श्रीनाथ स्पोर्ट्स क्लबचं नियोजन बहारदार, ग्रामस्थ और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियो भिंताडे, विजय पावले, तुकाराम महाराज आणि त्याचबरोबर अभिजित दुधे अशी तगडी गोलंदाजी आहे. तगडा तोफखाना त्यांच्याकडे आहे आणि ह्या तोफखाना समोर कसे तोंड देत आहेत फलंदाज तुम्ही बघताय. इथे ताबडतोड फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले फलंदाज नरसिंग आणि दिलीप ही जोडी मैदानामध्ये. टिंगरे सरकार ग्रुप कडून नरसिंग दिलीप जी जोडी मैदानामध्ये गोलंदाजाने खूप चांगलं काम केलं. 64 धावांमध्ये रोखण्यात यश मिळालेलं आहे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, धनंजय भिंताडेचा वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव. उंडरी तालुका बारामती या ठिकाणचा हा खेळाडू धनंजय भिंताडे. सुलतान खान इज द मॅन. सुलतान खान गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतो सुलतानला या संघामध्ये. खरं तर एक अनेक गोलंदाज बघितले आपण. सातत्यानं बदल करणारा हा संघ आहे. सुरुवातीच्या काळामध्ये सूर्या संघ, तिथून पुढे डिंगडॉंग, तिथून पुढे सुनील दुर्गे अकॅडमी. यावेळेस खूप चांगला फटका आणि चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर. हा षटकार. सुलतान खान आणि त्याच्या गोलंदाजीवरती चढवला हल्ला. दिलीपनं ठोकला षटकार.
6 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट सुलतानचा फुलर लेनचा चेंडू होता, खाली येणारा फुल टॉस होता. हा चेंडू खेळणं निश्चित अवघड आहे आणि त्यात जर तो इतका वेगाने येत असेल तर मात्र फलंदाजासमोर दिवसा काजवे चमकू शकतात. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 65 धावांना पार करायचंय. शुभम मोरेनं आज दोन्ही सामन्यांमध्ये चांगली फटकेबाजी दाखवली. यावेळेस फुल टॉस थोडासा वर होता हा चेंडू, परंतु पुन्हा एकदा फटक्यामध्ये तेवढी ताकद लावता आली नाही दिलीपला. एक धाव केवळ मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. 6 षटकांमध्ये जवळपास 11च्या सरासरीने धावायचंय आणि सरासरीचं जवळ पोहोचताय तिथे. तुकाराम महाराज, अभिजित दुधे, यष्टीरक्षक योगेश पेनकरला कव्हर करतील. चेंडू खूप उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि एजाज कुरेशीने टिपला. अप्रतिम झेल. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 1. नरसिंग बाद. नवीन फलंदाज अनुराग मैदानामध्ये दाखल होतोय. नरसिंगचा पहिला बळी इथं टिपतोय आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 1 गडी बाद 9. सुरुवात संमिश्र आपण म्हणू शकतो, म्हणजे तितकीशी खराब नाही परंतु तितकीशी चांगली दी नाही. 11 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे पाहिजे. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि एक महत्वाचा गडी त्यांनी गमावलेला आहे. तुम्ही बघताय योगेश पेनकर सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन टीम मीटिंग करतो तिथे. आज चांगली तगडी गोलंदाजी त्याच्या ताब्यात आहे. यात गोलंदाजीचा तो कसा वापर करतो. निमित्ताने अमित शेठ येळबंडे आणि अमित येळबंडे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नवनाथ येळबंडे माजी सरपंच याची प्राइज असेल. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. उर्दास एकनाथ येळबंडे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी, षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं प्राइज. स्वतःच्या गोलंदाजीवरती खूप चांगला चेंडू अडवला. तिथे एजाज कुरेशी कव्हर करेल. एका धावेनं धावफलकाला आता आकार मिळेल. 9 वरून पुढे 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 10. पायचे योगेश पेनकर स्वतः विजय पावलेला पुढे घेऊन आलेला आहे आणि निश्चित विजय पावलेच्या हातामध्ये त्याला चेंडू द्यायचा आहे. अमोल शेठ सुलतान हे देखील याच परिषद मित्र उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सुलताननं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 10 धावा. आपण बघतो टेनिस क्रिकेट आणि त्यात जर हे मैदान असेल तर 10 धावापेक्षा कमी धावा जर एखादा गोलंदाज खर्च करत असेल, एखादा विकेट घेत असेल तर ती चांगलं षटक, ती चांगली गोलंदाजी म्हटली जाऊ शकते. विजय पावले, मांगले, जिल्हा सांगलीचा हा खेळाडू आहे. मांगल्याचा कोहिनूर म्हणून या खेळाडूची ओळख संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. गोलंदाजी तो ज्या प्रकारे करतो तुम्ही पाहिलं, त्याचा स्टान्स, त्याचा रिदम, त्याचा बॅलन्स तो अतिशय अप्रतिम आहे. एक देखणा खेळाडू आहे. विजय पावले गोलंदाजी मार्कवरती. विजयची पावले नेहमीच या संघाला विजयाकडे घेऊन जातात. आज बघायचं परत एकदा विजय पावले उजव्या हाताने ओव्हर द विकेट. डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू यावेळेस वाईड ठरतोय. विशेष म्हणजे सुलताननं सुरुवात केली होती, पहिला चेंडू वाईड टाकला होता. विजय पावले देखील पहिला चेंडू वाईड टाकून षटकाची सुरुवात करतोय. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक दुसरं सुरू असताना फलंदाज दिलीप, स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला अनुराग. लागोपाठच्या 3 षटकांना पारितोषिक आहे. अमोलभाऊ येळवंडे यांच्या वतीनं 2000 रुपये, तर विकेट हॅट्रिकसाठी उपसरपंच नवनाथभाऊ येळवंडे 1000 रुपये. उजव्या हातानं पुन्हा एकदा हा चेंडू गुडलेन स्पॉट वरून खेळला. अक्रॉस दी बॅट, जमिनीच्या समांतर चेंडू जाईल तिथे. योगेश पवार रणजी खेळलेला हा खेळाडू आहे. 4 मॅच तो लिस्ट एच्या खेळलेला आहे. फर्स्ट क्लास मॅच देखील त्यानं 1 सामना खेळलेला आहे. आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये योगेश पवारचं निश्चित मोठं योगदान राहिलेलं. या सामन्यामध्ये देखील त्याचा सहज सुंदर खेळ आपण बघितलेला आहे. खूप चांगले फटके त्यानं पहिल्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील दाखवलेले आहेत. रायगडचा हा खेळाडू आहे. 19 सप्टेंबर 1978 ही त्याची जन्मतारीख. दरम्यान इथे फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का, अनुराग बाद होतोय.
अनुरागकडून देखील आज मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, कारण मॅच 65 धावांपर्यंत घेऊन जायचे आणि अनुराग मात्र 0वरती बाद होते. सागर अर्थात सागर भोळे मैदानामध्ये, ज्याला ली या नावाने आपण सगळेजण ओळखतो, तो सागर भोळे आता मैदानामध्ये दाखल होईल. खूप चांगला क्रिकेटर आहे, विशेष म्हणजे हार्ड हिटर म्हणून त्याची ख्याती आहे. चेंडूची फटकेबाजी करत असताना सागर भोळे जराही मागे पुढे बघत नाही. म्हणजे समोर कोणता गोलंदाज आहे हे सागर भोळेने कधी बघितलं नाही. प्रत्येक चेंडू हा फक्त फोडून काढण्यासाठीच असतो, ही त्याची ख्याती आहे. आणि आज परिस्थिती बिकट आहे, कारण 2 फलंदाज त्यांच्या संघानं 12 धावात गमावलेले आहेत. या परिस्थितीमध्ये अजून पडझड झाली तर संघ अडचणीत जाऊ शकतो. पडझड थांबवायचे, धावा पुढे घेऊन जायच्यात. यावेळेस पाहायचं गॅप कसा तिथे मिळालाय. कृष्णा काय झेप टाकली तिथे, कृष्णानं चेंडू अडवला. खरं तर तिथं आउटफील्ड इतकं वेगवान आहे, चेंडू पडल्यानंतर इतका वेगाने पुढे जातो, कारण जो स्पिन मिळाला असतो बॅटमधून चेंडू आल्यानंतर, आणि त्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात निघाला होता. परंतु तिथे चित्त्यासारखी झेप घेतली चेंडूवरती. तुम्ही बघितलं असेल युट्यूबवरती, बघा एखादा चित्ता जर हरणाच्या पाठीमागे लागल्यानंतर तो हरिण कसं कॅच करतो, मला कृष्णामध्ये तो चित्ता दिसला. धावफलकावरती धावा आहेत 13. यावेळेस ओहो, एजाज कडून मोठी चूक. खर तर संघातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण असेल या संघामध्ये, तर मी एजाज कुरेशीला निश्चित स्थान देईल. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून एजाजनं आतापर्यंत काम केलेलं आहे, परंतु खूप खाली होता खरं तर हा चेंडू, आणि तिथे त्याचा प्रयत्न असफल ठरलेला आहे, झेल सुटलेला आहे. या मॅच मध्ये तुम्ही सागर भोळेला जर जीवदान मिळालं तर सागर भोळे पुढे ही मॅच सुद्धा काढून घेऊ शकतो. इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे, इतकी स्ट्रेंथ त्याच्यामध्ये आहे. माफ करा, जीवदान इथे दिलीपला मिळते आणि धावफलकावरती धावा असतील त्या 14 धावा. विजय पावलेची गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतो. या षटकामध्ये केवळ 4 धावा विजय पावलेकडून खर्च झालेल्या आहेत. विजय पावलेचे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल तर साक्षात आंतरराष्ट्रीय सामन्यांचे भारताचे समालोचक आकाश चोप्रा यांनी देखील त्याच्या व्हिडिओजला, त्याच्या गोलंदाजीला कॉमेंट्री दिलेली आहे, आवाज दिलेला आहे. इथे पाहायचंय सागर भोळेचा त्रिफळा उद्ध्वस्त. काय गोलंदाजी विजय पावलेची. विजय पावले हा या संघात का आहे हे तुम्हाला आता दिसलं असेल. पहिल्या षटकामध्ये खरं तर सुरुवात चांगली होती, परंतु विजय पावलेनं रोखून धरले दोन्ही फलंदाजांना. 2 गडी देखील इथे बाद केले. फक्त 4 धावा विजय पावलेने खर्च केलेले आहे. विजय पावलेच्या विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक येते सन्माननीय सचिनभाऊ येळवंडे यांच्याकडनं 500 रुपये, अमितभाऊ येळवंडे यांच्याकडनं 1000 रुपये आणि सन्माननीय जितूभाऊ आल्लाट यांच्या वतीनं 3000 रुपये. एक मजबूत टीम आपण म्हणतो या संघाकडे सातत्यानं बघितलं जातं, कारण हा संघ का मजबूत आहे, या संघानं सातत्यानं बदल केलेला आहे. खेळाडूंमध्ये सातत्यानं बदल केलेला. अनेक खेळाडू या संघामध्ये आले आणि जर परफॉर्मन्स देऊ शकले नाही तर बाहेर गेलेले आहेत. विकेट हॅट्रिकसाठी माऊली आल्लाट यांच्याकडनं देखील 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आता विकेट हॅट्रिकची किंमत आहे तब्बल 7500 रुपये. सुरुवातीला सूर्या, त्यानंतर डिंगडॉंग या नावाने हा संघ परिचित झाला. आजही ते नाव या संघासमोर समवेत जोडलं गेलेलं आहे. सुनील दिर्गे अकॅडमी नंतर या नावाने बराच काळ हा संघ खेळला. त्यानंतर दिलीप टिळेकर अकॅडमी नावाने खेळले. त्यानंतर प्रतीक पुणे हे नाव धारण केल्यानंतर ते नाव आजही या संघाला जोडलेलं आहे. नरेश सर विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक येते माजी उपसरपंच सन्माननीय आशिषभाऊ येळवंडे यांच्याकडनं 5000 रुपये. तर विकेट हॅट्रिकसाठी नवनाथभाऊ येळवंडे यांच्या वतीनं 1000 रुपये, युवराजदादा आल्लाट यांच्या वतीनं 2000 रुपये. विकेट हॅट्रिकची किंमत आहे 14500 रुपये. वाईड चेंडू. 3ही गोलंदाजांनी सुरुवात वाईडने केलेली आहे. ही पहिला चेंडू सुलताननं वाईड टाकला, विजय पावलेने वाईड टाकला, तुकाराम कुंचे वाईड टाकतोय. बार्शी सोलापूरचा हा खेळाडू तुकाराम कुंचे राऊंड द विकेट. परंतु गोलंदाजीमध्ये त्याचा टप्पा तुम्हाला माहिती आहे ना, अर्जुनानं माशाचा डोळा फोडला होता.
द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये तितका अचूक नेम असतो या गोलंदाजाचा, तितकी अचूकता असते गोलंदाजीमध्ये आपली तुकाराम कुंचेची. आणि तर यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. अजितभाई येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन, नियाजी 11 पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमनाथदादा कानोरकर SK अर्थमोरचे ओनर अर्थात SP मुंबई. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थोडंसं झटपट या. यानंतरच्या सामन्याचा आपण लगेच टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. पुन्हा एकदा वाईड, एक अतिरिक्त धावफलकावरती 15 धावांची नोंद आहे. तुकाराम कुंचेचे 16 धावा धावफलकावरती आहेत. तुकाराम कुंचेचा पुन्हा एकदा एक वाईड. इथे कृष्णा सातपुते कसा चेंडू घेतो आणि पटकन देतोय. एक धाव केवळ मिळेल इथे फलंदाज दिलीपला आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचेल तो 17 धावा. तुकाराम गोलंदाजी मार्कवरती. तुकाराम महाराज असं त्यांना म्हणतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ तेने केला पुरुषार्थ. जळावरी आल्या वया जशा तैरियेला लाह्या, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम गोलंदाजी मार्कवरती. आम्ही भाग्यवान आहोत की जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण राहतोय. आपण तिथे जन्मलो आहोत आणि त्याच भूमीमध्ये ही स्पर्धा आज सुरू आहे. चला त्या संघनायक अविनाश परिसरामध्ये रामगुडे. तुकाराम महाराजांचा वास्तव्य होतोय, त्यांचा वावर होता आणि त्यांच्या समृद्ध विचाराने महाराष्ट्राची भूमी देखील समृद्ध झालेली आहे. तुकाराम गोलंदाजी मार्कवरती. समोर आहे फलंदाज. वा, इथे पाहिले राजेश सोरठे चेंडूच्या समोर होता आणि धाव घेण्यामध्ये आलेलं अपयश. धावफलकावरती आहेत 18 धावा. तिसऱ्या षटकामध्ये तुकाराम महाराज पुन्हा एकदा धावा रोखतोय. इथे खर तर कमी धावसंख्या होती. 6 षटकामध्ये 65 धावा म्हणजे इतकी मोठी धावफलक नव्हता, परंतु गोलंदाजाने तो मोठा बनवलाय. विजय पावले, तुकाराम कुंचे अप्रतिम गोलंदाजी. सुलतान अल्सो बॅटर वन. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल. शुभम मोरे झेल जरी पकडलेला नसला तरी 2 धावा इथे फलंदाज घेत आहेत आणि 2 धावांबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. 20 धावा. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाजांना रोखण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं दीपराज खराबे यांचं देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. अविनाश रामगुडे संघनायकांना विनंती असेल या. संघनायक आलेत. किसन देवेंद्र ठिकाणी, सोमनाथदादा कानोरकर SK अर्थमोहर संघाचे संघनायक उपस्थित होत आहेत. तर 13 चेंडू मध्ये 45 धावांची गरज होती. फुल टॉस वरती दिलीपनं लॉंग ऑफला ठोकला षटकार. चांगला फटका होता. या 6 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तर या ठिकाणी आपण टॉस करतोय. सागरदादा येळवंडे ग्रामपंचायत सदस्य आणि विजयभाऊ येळवंडे उद्योगपती या साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. सन्मान्य माऊलीदादा आल्लाट यांना देखील विनंती आहे. यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्मान्य आमिरभाऊ येळवंडे यांना देखील विनंती आहे. टॉस केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित होत आहेत. एका बाजूला किसन देवेंद्र आहेत, एका बाजूला अविनाश रामगुडे आहेत. संघाचे संघ मालक देखील आपण पाहतोय सोमनाथदादा कानोरकर यांच्या मालकीचा संघ आपण मैदानावरती पाहतोय SP मुंबई. तर एका बाजूला आपण पाहतोय समाधान बापू येळवंडे यांना देखील विनंती आहे या व्यासपीठावरती. सन्मान्य जालिंदर भाऊ नाणेकर यांना देखील विनंती आहे या व्यासपीठावरती आपण टॉस करतोय. अजितभाई येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नियाची 11 पुणे टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करतोय. विजय पावलेची अत्यंत बहारदार गोलंदाजी. तिसरा गडी विजय पावले इथे बाद करतोय. टॉस जिंकलाय अजितभाई येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन नियाजी 11 पुणे संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले सोमनाथदादा कानोरकर SK अर्थमोहर SP मुंबई संघाला. धन्यवाद. ओल टू कॉमेंट्री बॉक्स नरेश डोमे सर. थँक्यू थँक्यू. उत्तम. आपण बघू शकतो मैदानामध्ये विजय पावलेचा झपाटा सुरूच आहे. यमाचा दुसरा अवतार आहे हा विजय पावले. किती फलंदाजांना त्याने आतापर्यंत यमसौदाने पाठवलं असेल ना.
मला वाटतं प्रत्यक्षात चित्रगुप्ताकडे सुद्धा त्याची गणती नसेल. 3 फलंदाज या सामन्यामध्ये बाद करतोय तो विजय पावले आणि विकेट हॅट्रिक साठी संधी त्याला प्राप्त होते. लागोपाठचे 2 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय, या षटकातील पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. विजय पावलेचा हा चेंडू उजव्या इष्टीवर जातोय, निर्धाव. हॅट्रिकची संधी जरी गमावली असली तरी 2 धावांमध्ये कुठलीही भर फलंदाजांना टाकू देत नाहीये. राजेश सोरटे यापूर्वी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये वजीर शेख, पिंपरी पुणेचा हा खेळाडू. वजीर शेख स्ट्राईक एंडवरती. खूप चांगला खेळ वजीर शेखनं देखील वजीर 11च्या माध्यमातून केला आणि त्यानंतर टिंगरे सरकार ग्रुपमध्ये आम्ही बघतोय वजीरला. 1 धाव घेत तो स्ट्राईक बदलेल. दिलीप स्ट्राईक एंडला येईल. धावफलक 1ने पुढे जातोय. 26 धावा, 26 रन, 27 रन, 27 धाव आहेत. आणि पुन्हा एकदा विजय पावले. या षटकामध्ये देखील विजय पावलेच्या षटकामध्ये धावा घेणं हे फलंदाजाला अत्यंत कठीण काम झालेलं आहे. पुन्हा एकदा विजय पावले समोर. दिलीप सलामीला आलेला हा फलंदाज धावा बनवतोय. चेंडू आकाशामध्ये, शुभम तिथे, चेंडू खाली, टिपतो झेल. विजय पावलेला 4था बळी. संधी साधून इथे नवीन फलंदाज विजय खडके मैदानामध्ये. विजय खडके, वजीर शेख ही जोडी आता. आणि तब्बल 5 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. 5 गडी बाद. धावफलकावरती धावा 27 धावा. खूप पाठीमागे राहिलेले आहेत. 4थ्या क्रमांकाचे षटक, अजून 2 षटकं टाकायचीत, परंतु धावफलक निश्चित प्रकारे खूप मोठा वेगाने आता बनवावे लागतील. 27 धावा आहेत. माफ करा, 8 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गोलंदाजीमध्ये या वेगवान गोलंदाजांनी, या तोफांनी फलंदाजांना उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. मोठा तोफखाना मैदानामध्ये आपण बघतो आहे. छत्रपती शिवराय कधी मोहिमेवर जाताना तोफखाना घेऊन जात नव्हते, कारण त्यामुळं सैन्याची गती कमी व्हायची आणि वेगवान हल्ल्यासाठी हे सैन्य, मराठ्यांचं सैन्य प्रसिद्ध होतं. दरम्यान इथे मात्र तोफखाना धडाडतोय. विशेषतः विजय पावले नावाची जी तोफ आहे, या तोफेने 4 मोहरे धारातीर्थी पाडलेत. 2 षटकांमध्ये 4 गडी बाद करताना विजय पावलेने धावा मोजलेल्या आहेत फक्त 7. 2 षटकांमध्ये 7 धावांमध्ये 4 गडी बाद करणारा विजय पावले या मैदानामध्ये आपण बघतोय. चांगली गोलंदाजी आणि कमी धावा बनवलेल्या असताना देखील या धावांना सुद्धा त्याने कठीण बनवलेलं आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज असणार आहे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मॅन अभिजित दुधे, अहमदनगर एक्सप्रेस. शुभम मोरे, अभिजित दुधे एकाच संघातले खेळाडू आज इथे या संघामध्ये पुन्हा एकत्र येत आहेत. आकाश तारेकर देखील गेल्या काही वर्षांपासून या संघाचा नियमित सदस्य बनलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी अभिजित दुधे, अहमदनगर एक्सप्रेस. तुम्ही बघत असाल या खेळाडूंमध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवेल. तुम्ही किती वर्ष, मला वाटतं साधारणतः एक 10-12 वर्षांपासून हे खेळाडू तुम्ही ग्राउंडवरती बघताय सगळेजण, परंतु या खेळाडूंचा फिटनेस तुम्ही बघा, ते 12 वर्षापूर्वी तुम्हाला जसे दिसत होते ना तसे आजही दिसतात. याला कारण त्या खेळाडूंची मेहनत आहे, सराव आहे आणि त्याचमुळं आज इतका आकर्षक खेळ हे खेळाडू करू शकतात. योगेश पेनकर स्वतः इंजिनियर असलेला हा खेळाडू एस्टनच्या पाठीमागे तुम्ही पाहताय संघनायक म्हणून गेले काही वर्षांपासून सातत्याने नेतृत्व करतोय आणि कमालीची कॅप्टन्सी. दुसरा अजिंक्य रहाणे आहे योगेश पेनकर, तितकाच शांत, तितकाच संयमी आणि खेळाडूंना तितकाच सपोर्ट करणारा संघनायक म्हणजे योगेश पेनकर. धावफलकावरती धावा आपण बघू शकतो 28 धावा. यावेळेस चेंडू उंच आकाशामध्ये आहे, परंतु फसलेलं टायमिंग
क्षेत्ररक्षक तिथे विजय पावले चेंडू खाली. फलंदाज क्रमांक 6 बाद वजीर शेख. नवीन फलंदाज शहाबाज मैदानामध्ये दाखल होईल. तर धावफलकावरती 28 धावा. 6 गडी बाद 28. धाव फलक कसा कोसळलेला आहे किंवा कसा अडवलाय हे सुद्धा बघणं हे निश्चित महत्वाचं आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये खरं तर ही लढाई होती. मला वाटतंय टिंगरे सरकार ग्रुपच्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी टाकली, कारण इतक्या मोठ्या फलंदाजांना तुम्ही 64 धावांमध्ये रोखलं हे खूप मोठं काम होतं. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने समाधानजी नाणेकर देखील उपस्थित झाले, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या सोबत असताना त्यांचा सर्व मित्रपरिवार. समीर सातकर यांचे प्राइज झाले लागोपाठच्या 3 विकेटसाठी 3000 रुपयाचं प्राइज. विजय खडकेसाठी टाकलेला चेंडू अप्रतिम ठरतोय. तर गोलंदाजांनी इथे फलंदाजांच्या मर्यादा उघड्या पाडल्यात. खर तर फलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन आहे, परंतु या खेळपट्टीवरती सुद्धा धावा रोखता येतात हे या 4 गोलंदाजांनी दाखवलेलं आहे. सुलतान खान, विजय पावले, तुकाराम कुंचे, अभिजित दुधे, रोहन शेठ कड आणि पंकज शेठ कड हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अत्यंत तिखट मारा इथे आपण बघतोय या गोलंदाजांक. हे गोलंदाज नाहीत मुळे, हे आग ओकणारे ड्रॅगन आहेत. लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतलं आपण बघू शकतो. जर या चेंडूवरती धाव दिली नाही, ऋषिकेश येळवंडे आणि आकाशजी फडके यांच्याकडून निर्धाव षटकासाठी प्रत्येकी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. हा चेंडू टाकायचा अभिजित दुधेला. आणि याबरोबरच पहिलं निर्धाव षटक असेल या स्पर्धेतलं अभिजित दुधेकडून हे टाकलं गेलं आणि निश्चित प्रकारे 2000 रुपये त्याचा मानकरी तो ठरलाय.